भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चातर्फे आज इथे आपण एक मोठं आयोजन 2,500 लोकांना आपण मराठी शिकवत आहोत आणि त्याचे अध्यक्ष प्रमोद मिश्राजी आहेत. त्यांचं मी खरोखर मनापासून खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं की त्यांनी हे मोठं आयोजन केलं आहे, जेणेकरून जे इकडचे नॉन मराठी आहेत, मराठी त्यांना बोलता येत नाही, त्यांना मराठी समजतं पण बोलता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक कार्यशाळा तिथे आयोजित केली आहे. हा 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. 4 दिवसानंतर जे बेसिक मराठी आपल्याला लागतं मुंबईमध्ये लोकांशी बोलायला, ते केल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट भेटणार, जेणेकरून त्यांना त्यांचा जो रोजगार आहे तो काय थांबणार नाही, तो काय पुढे निरंतर चालत राहणार, कायमस्वरूपी चालत राहणार. अशी योजना केल्याबद्दल मी खरोखर मनापासून प्रमोद मिश्राजी आणि त्यांच्या टीमचं खूप खूप अभिनंदन करतो. किती लोकांचं इथे रजिस्ट्रेशन झालं? 2,500 लोकांचं इथे रजिस्ट्रेशन झालं आहे आणि अजूनही लोक येत आहेत. कारण की लोकांना इथे जेव्हा कळलं की आपण इथे ही कार्यशाळा आयोजित केली आहे, त्या अनुषंगाने अजून लोकांचा उत्साह वाढतोय आणि अजून लोक खूप येत आहेत. 15 ऑगस्टचा जे वेळ दिली आहे सरकारने, त्या तुम्हाला वाटतं त्यापासून बघा, जसं आमचे आचार्य पवन त्रिपाठीजींनी सांगितलं, कुठलीही भाषा शिकायला वेळ नसते, कुठलाही ठराविक वेळ नसतो. ठीक आहे, सरकारने एक आपल्याला डेडलाईन दिली आहे, पण हे काय निरंतर प्रोसेस आहे, अनंत प्रोसेस आहे. म्हणजे जेव्हा पण कोणाला मराठी शिकायची असेल तो मराठी शिकू शकतो आणि जो रोजगार इथे करतोय तो कायम ठेवू शकतो. जर कोण बाकी राहिलं तर तुम्ही सरकारची मागणी करणार की यांना आपण परत थोडी वेळ द्यावी? निश्चितच त्याला शंका बिलकुल नाही आहे. कारण की जर मोठ्या संख्येत लोक राहून जातील तर त्यांच्यासाठी आपण नक्कीच परत एकदा कार्यशाळा आयोजित करू आणि त्यांना आपण मराठी शिकवू.